कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पप्पा, अरे आता फक्त मा बाबा आणि मोठे बाबा यांचीच इच्छा पूर्ण करायची राहिली आहे। प्लीज या इच्छा पूर्ण करायला माझी मदत करना, प्लीज देवा, प्लीज। अर्जुन, केवढी छान थंडी पडली आहे ना। ये इकडे। अप्पे, घरातले किती खुश होते ना आज। मला कधी कधी काय वाटतं माहिती का, आता आपल्या मनात आनंद असतो का नाही, तो आनंद आपल्या घरातला सगळा आनंद आहे ना असं वातावरणात मिसळलाय आणि सगळंच आनंदी आनंद झाला असं वाटतं। खरंच रे अर्जुन, आपल्या घरातलं वातावरण ना असंच आनंदी राहिलं पाहिजे। अमोलच्या फक्त असण्याने खूप फरक पडतो ना रे। हे नुसतं आपल्याला वाटून काय उपयोग आहे अप्पे। डॉक्टरांच्या रिपोर्टने ना मनाला नुसती रुखरुख लागून राहिलेली असते। अर्जुन, हे बघ, आता आपण काळजी करून काही होणार आहे का? यातून काहीतरी चांगला मार्ग निघेल या आशेवर फक्त आपण अमोलच्या पाठीशी उभं राहू। अमोलला धीर देतोय का मी? माझ्याच मनात कधी कधी नको ते विचारत नाही। अर्जुन, हे सगळं खूप साहजिक आहे, पण मला सांग, आता असं खचून काय होणार आहे? एक तर त्या केमोचा काय परिणाम होय ना अमोलवर, तिथून अपेक्षा होती ना। पडेल, फरक पडेल, थोडा वेळ लागेल। आपली वेळच नाही आपल्याकडे ना। अमोलची कंडिशन बघितली ना काय, आतापर्यंत फरक पडायला पाहिजे होता। अर्जुन, हे बघ, मला माहितीये तुझा देवावर विश्वास नाही, पण मला सारखं सारखं वाटतंय देवच अमोलला या सगळ्यातनं बाहेर काढेल आणि लवकरात लवकर बरं। मला एवढं कळतं की घरातलं वातावरण आनंदी आहे, अमोलवर त्याचा पॉझिटिव्ह परिणाम व्हावा आणि काहीतरी चांगलं व्हावं। होईल, नक्कीच होईल, आणि आपण आहोत ना त्याची काळजी घ्यायला। हा, अप्पे, तू एका टोकाची, मी एका टोकाचा, तरी पण आपण एकमेकांना समजून घेतो, सावरून नेतो ना, ती एकच गोष्ट आपल्याला एकत्र आणते। अप्पे, थँक्यू, माझ्या आयुष्यात परत येण्यासाठी खरंच थँक्यू। अर्जुन, हे बघ, नात्यात उपकाराची नाही तर कर्तव्याची भावना असली पाहिजे। तुला, अमोलला, आपल्या घरातल्या सगळ्यांना सांभाळून घेणं, त्यांना समजून घेणं हे माझं कर्तव्य आहे। आणि बघ, आपण दोघ जण एकत्र मिळून अमोलला बरं करणार। अप्पे, खरंच थँक्यू, तू माझ्यासोबत असणं आहे ना माझ्यासाठी लई मोठी गोष्ट आहे। थँक्यू। मी आयुष्यभर तुझ्या सोबत आहे अर्जुन, अजिबात काळजी करू नकोस। आणि हे बघ, तुझ्या मनात काही शंका असतील ना, तर तू तसं डॉक्टरांशी बोल। बरं, जाऊया का आता? आज जरा जास्त थंडी वाजते ना। सांगायचं मग, चल, मला पण जायचं कामावर, चल। चला, चल। मोना, दिप्या अजून आला नाही का? कसं काय? अहो बापू, ते आज सकाळी लवकर गेलेत, म्हणत होते की आज त्यांची पहिली मीट आहे। काय एवढं लवकर गेलाय? हो, एकदा का जबाबदारी अंगावर पडली की वेळ आपल्यासाठी थांबत नाही, आपल्याला वेळेप्रमाणे चालावं लागतं। अहो बापू, दिप्याला बघितले ना मी आज गावात, केसांची स्टाईल करत नुसता हिंडायचा। हा, पण आता त्याची प्रगती बघून ना खरंच मनाला समाधान होते। हा, मा नेहमी बोलते की इमानदारीने काम केलं तर ते चांगलंच होतं। आणि बापू, खरंच दीपक कष्टाळू मुलगा आहे या ठिकाणी। मोमा, अगं आज तू कोणता व्हिडिओ टाकणार आहेस? छोटे सरकार, आज मी ना मेकअपचा व्हिडिओ टाकणार आहे आणि मला बघायचंय की लोकांना माझा मेकअपचा व्हिडिओ आवडतो का। अरे वा मोना, तू सगळं ठरवलेलं दिसतंय। अहो विनू बाबा, काल ना एवढे लाईक्स आणि एवढे भारी भारी कमेंट्स बघून ना मला झोपच आली नाही। मग मी रात्रीच ठरवलं की आज कोणता व्हिडिओ बनवायचा आहे। खरंच तू खूप हुशार आहेस। अहो, सून कोणाची आहे?
मोना कर कर मन लावून कर तू काम. अगं तुला आम्ही आधी त्या मोबाईल वरनं बोलायचो. खरंच त्याबद्दल माफ कर बर का आम्हाला. हो बापू, असं काही नाहीये. तुम्ही सगळे बघा मी माझा चॅनल कसा चालवते ते. वा 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 मोना, मन लावून काम कर, यश मिळतच. आणि आम्ही सगळेजण तुझ्या पाठीचे आहे बघ. हो बापू. छोटे सरकार चला, मी तुमच्यासाठी स्पेशल शिरा बनवलाय. हा चला. ओय सिम्बा, काय चाललंय? बाबा बरं जा तू लवकर आलास. आज आपल्या मोमाच्या हातचा शिरा खायला मिळणार आहे. चल. बर 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 तुम्ही चला पुढं, मी फ्रेश होऊन येतो. खाऊन घ्या. हो चला. अर्जुन, डॉक्टरांशी नीट बोलून घ्या सगळं. हो बोलतो मी, तू नको काळजी करू. हो. येऊ मी? बापू बाबा सर येते. अर्जुन, मी आणि रुपाली पण येतो सोबत. बर ठीक आहे. बापू, खताच्या पिशव्या आणल्यात, बाहेर ठेवल्यात. बर बर. अर्ध्या बरं झालं आठवणीनं आणलंच ते. तेवढं बापूचं हातातलं काम झालं की घेतो आम्ही. आलो. काय तोंडे? येस मॅडम. आपण प्लॅन केलेल्या योजना खूप व्यवस्थित काम करताना दिसत आहेत आता. येस मॅडम. सुरुवातीच्या काही अडचणी सोडल्या तर आपल्या सगळ्याच योजनांनी चांगलाच वेग धरलाय. गुड. आता शासनाने या योजना इतर जिल्ह्यांमध्ये पण राबवाव्या यासाठी काहीतरी करूया आपण. हो हो नक्की मॅडम. आत्ता कुठे या योजना व्यवस्थित पार पडल्या आणि इतक्यात ह्या योजना इतर जिल्ह्यात राबवण्याचं तुमच्या डोक्यात आलंय. अरे, चांगल्या कामांसाठी उगाच उशीर कशाला करायचा? येस मॅडम, नक्की करूया. सध्या अमोल आजारी आहे तर आपण हा पाठपुरावा नंतरही करू शकतो. काय तोंडे, घरातल्या गोष्टी कामात न येऊ देणं हाच तर हेतू आहे. यासाठी तुम्ही आम्हा सगळ्यांसाठी इन्स्पिरेशन. बघा ना, आता तुमच्या आयुष्यात इतक्या सगळ्या गोष्टी घडतात पण तरीही तुम्ही किती बॅलन्स्ड आहात, किती सॉर्टेड आहात. कमाल आहे तुमची. काय तोंडे, अमोलच्या आजाराची खूप काळजी आहे मला, पण त्यासोबतच जिल्ह्याची जबाबदारी पण आहे ना. आणि हे काम कोणी माझ्यावर लादलं नाहीये, तर मी ते आनंदाने स्वीकारलंय. मग मला हे काम करणं आलंच ना. हो मॅडम, बरोबर आहे तुमचं. पण अमोलच्या आजारपणात तुम्ही अजिबात न डगमगता खूप धीराने तोंड देत. हॅट्स ऑफ आहे. नाही, डगमगत नाहीये मी, पण काय तोंडे अजूनही आशेचा किरण दिसतच नाही हो. आशेचा किरण दिसत नाही? नाही मॅडम, आपण जर नीट पाहिलं ना तर आपल्याला कळेल की आपल्या मागे आशीर्वादाचा तेजस्वी प्रकाश आहे. म्हणजे मॅडम, आपण गरोदर स्त्रियांसाठी योजना राबवल्या, तसंच आपण स्त्रियांसाठी अत्याचार प्रतिबंध योजनाही राबवल्या. या योजनेतल्या स्त्रिया आपल्या अमोलसाठी देवाकडे प्रार्थना करतायत आणि नवसी बोलतायत. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. काय तोंडे, काय बोलताय तुम्ही? हे सगळं ऐकून माझ्या अंगात 10 हत्तीचं बळ आल्यासारखं वाटतंय मला. यायलाच हवं मॅडम. ही अधिशक्ती जर आपल्या अमूल सोबत असेल ना तर हे आजारपण आपल्या अमूलला काहीच करू नाही शकत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.